रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात, तसेच ओविस या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 27 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 28 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 28. सुमती राजाची आत्मकथा. पूर्वी कृतयुगात सुमती नावाचा एक सोमवंशी राजा होता. त्याची राणी सुष्टुमती महाभाग्यवती व पतिव्रता स्त्री होती. राजा आणि राणी दोघेही अतिशय शीलवान, धर्मपरायण आणि प्रजापालनात तत्पर होती. त्यांचे राज्य वैभव संपन्न, सुखी आणि समाधानी. राजाने प्रजेकरिता अन्नछत्रे, विहिरी, तलाव वगैरे अनेक सुखसोयी केल्या. स्वतः राजा राणी सतत अन्नदान आणि अधिक मासातील अनेक व्रते नियम करीत असत. एकदा अधिक मासात सुमती राजाकडे अंगिरस नावाचे ऋषी आले. राजाने त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. राजा म्हणाले, मुनिवर्य, आपल्या दर्शनाने या अधिक मासात पुण्य काळात आम्ही कृतकृत्य झालो. खूप आनंद झाला. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, तू धन्य आहेस. तुझ्या या राजवैभवाला तसेच विद्वत्तेला विनयामुळे शोभा आहे. विनम्रतेमुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधता येतात. तुझे आणि राणीचे कल्याण असो. मग बोलता बोलता सहजच अधिक मासातील व्रतदानाच्या आणि श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ केलेल्या सर्व पुण्यकर्माच्या गोष्टीची चर्चा त्या उभयंतात झाली. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, तुला या जन्मी हे जे अपार राजवैभव आणि सुख समाधान प्राप्त झाले ते तुझ्या पूर्वजन्माईच्या पुण्याईमुळे होय मुनिवर्य. या जन्मात अशा संपन्नतेत, राजवैभवात आणि सुख समाधानात असूनही आम्ही उभयतांनी कधी गर्व केला नाही, चैन विलास भोगला नाही. सतत भगवान श्री पुरुषोत्तमाच्या आराधनेत मग्न राहून योग्य तो दानधर्म करीत राहिलो. ही सर्व त्याचीच कृपा आहे. त्याच्या कृपेनेच मला माझ्या पूर्वजन्माच्या हकीकतेशी स्मरण आहे. माझी आत्मकथाच मी तुम्हाला सांगतो. एवढे बोलून सुमती राजा अंगिरस मुनींना त्यांची आत्मकथा सांगू लागले. सुमती राजा म्हणाले, मुनिवर्य, मी माझ्या पूर्वजन्मात वीर नामा नावाचा एक श्रीमंत मनुष्य होतो. गर्विष्ठ होतो. सतत चैनीत विलासात राहत असे. त्या काळात मी अनेक पापकर्मे केली. दुसऱ्याचे खूप धन लुबाडले. अनेक साधू सज्जनांची निंदा केली. द्वेष केला. गो ब्राह्मणांचा व स्त्रियांचा अन्वित छळही केला. माझ्या त्या दुःख वर्तनात लोकांना कंटाळा आला. पुढे मला समाजात कोणीच मान देईना. सारे लोक मला दूर ठेवू लागले. चैनीत व विलासात माझे सारे धनही संपले. मला हळूहळू हीन दशा प्राप्त झाली. मग मी वैतागून माझे घरदार आणि गाव सोडून दूर अरण्यात राहू लागलो. तेथे वनवासी दुःखी जीवन कंठीत असतानाच मी क्रूर कर्मेही करू लागलो. त्या जंगलात येणाऱ्या स्त्रियांना मी त्रास देऊ लागलो. वाटमारी करून लोकांना छळू लागलो. शिकार करून पोट भरू लागलो. पशु पक्ष्यांना सुद्धा मी नकोसा झालो. मग तेही जंगल सोडून मी दूर दूर निर्जन वनात निवास करू लागलो. त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी श्री विष्णूचे एक पडके देऊळ होते. जवळच एक सरोवर होते. एकदा मी त्या सरोवरातील पाणी पिऊन देवळाच्या लहानशा ओट्यावर बसलो. तोच काय नवल, माझी बायको कुलीना त्या ठिकाणी अचानक आली. मला आश्चर्य वाटले, आनंदही झाला. मी तिला विचारले, तू इथे कशी? ती म्हणाली, काय करणार, तुम्ही घरातून निघून गेल्यावर मी त्या घरात राहू कशी? मग मी तुम्हाला शोधित धुंडीत अखेर येथे आले. थेट भेट झाली. आनंद वाटला. तेथे पती तेथे सती हे माझ्या जीवाचे सार्थक. नंतर मला धीर देऊन समजूत घालून ती म्हणाली, प्राणनाथ झाले गेले ते सोडून द्यावे आणि आता तरी पुढे या निर्जन वनात आपण विष्णूची सेवा या मंदिरात करू. या सेवेने आपला उद्धार होईल, आपले कल्याणच होईल. तिच्या त्या नम्रपणाच्या व धीराच्या उपदेशामुळे मला भडभडून आले. कृतकर्माचा खूप पश्चाताप झाला. त्या तिच्या माझ्यावरील प्रेमाचा, मायेचा, आदराचा माझ्यावर चांगलाच परिणाम झाला. मलाच खूप लाज वाटू लागली. ही बायको नसून देवताच आहे असे वाटले. माझ्यासाठी तिने केवढ्या हाल अपेष्टा अपमान सोसले आणि मी छे बस आता तरी पुढे. मग आम्ही उभयतांनी त्या पडक्या हरिमंदिराच्या भोवतालची जागा साफ केली. देवळाची डागडुजी केली. पुढे अधिक मास आला. त्या पवित्र महिन्यात तिच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्या मंदिराभोवती रोज सडा सारवण करत असत. तलावात नित्य नेमाने पहाटे स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपवास, मौन, शुद्धाचरण वगैरे पुण्यकर्मी करावी. असे शक्य ते सर्व व्रत नियम अधिक मासात निष्ठापूर्वक करून
भगवान विष्णूंची कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना आम्ही केली. थाटाने अधिक मास व्रत उद्यापनही केले. पुढे मरेपर्यंत आम्ही दोघेही त्याच मंदिराजवळ राहून समाधानाने जीवन कंठले आणि मग तो जन्म सोडला. त्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच आम्हाला आता या जन्मी हे राजवैभव आणि सुख समाधान लाभले आहे. सुमती राजाची ती आत्मकथा ऐकून अंगिरस ऋषींना आनंद वाटला. राजाचा निरोप घेऊन मग ते आपल्या आश्रमात परत गेले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी माता, असा आहे हा अधिक मास व्रत पुण्याईचा महिमा. रामा विष्णू संवादाच्या या सर्व कथा वाल्मिकी मुनींनी दृढधन्वा राजाला सांगितल्या आणि त्यांनी दृढधन्वा राजाला तसेच गुणसुंदरी राणीला कल्याणाचे आशीर्वाद देऊन शरयू तीरावरील आश्रमाकडे ते निघून गेले. नारदाला नारायण म्हणाले, आता पुढे 2-3 अध्यायात तुला अधिक मासात आणखी कथा सांगतो, त्या ऐकाव्या आणि सांगाव्या. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विशंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाद दीन, प्रार्थितो करुणा वचन, दयाळू वा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म अतिपावन, ऐकोत श्रोते भाविक जन. लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. लक्ष्मी वदेहो जनार्दन, भक्त प्रतिपाळ अपहरण. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. श्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामिया. मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करती कोणीही, जयाच्या कुशी जन्मे देही, ते तो पायीन स्पर्शार्थी. देव ब्राह्मण आणि अग्नी हे साक्षी ठेवून पिता अर्पितानी, दान घेतले तोची भ्रतार्धनी, परिदेहा लागून स्पर्शेना. ऐसे ऐकुनी उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर. शृणु सुंदरी हे सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रिया ते दैव भ्रतारची पूर्ण. तया वेगळे दैवत आन, केले साधन जन्मवरी. जन्मवरी साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले. ते तितकेही वाया गेले, जे नाचरे पती आज्ञेपै. जे पती वचनाचे न मानी, वचनार्थ करी पती लागोनी. अनुत्सुंजा सत्यवचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडती स्त्रियांशी. काही सायासी किंवा अनयासी, तरी सुटका तियसी असेना. म्हणून सर्वी सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवत आपुला भ्रतार. हा तव वेदेची केला निर्धार, आणि विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागुनी. पती वाचून इतर सर्वशीन, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपामुद्रा पतिव्रता धन्य. जियेचे नाम घेता पूर्ण, होय साक्षळ महापापा. ऐसिया धर्मे तेची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता. तयाची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू. भ्रतारे मागता उदक, एरी कूप दावितसे देख. म्हणे पात्र घेऊन आना सम्यक, नाही उदक गृहा माझी. तत्रापी उदक असलिया कोडे, पात्र आणून आपटी तया पुढे. सुधा नळे पिता निवाडे, करी बडबड वाऊगी. भलतेची करुणी निमित्त, सक्रोधे अन्न पचवित. खारट आळणी म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपुल्या. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची चवी कासया पाहिजे आता. कैसी या प्रकारे कीजे सुशा शांतता, असे अवगत स्वभावा हा. ऐसिया स्त्रियांते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता. ऐसे एसी संसार करिता, जन्म वृक्षा प्राणियासी. तरी पतिव्रता मर्तरीती, इतिहास वदे रमापती. तेची वदो श्रोतिया प्रती, अनुपस्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ. तेथील विप्रो एक परमसुशील, नाम जाण धर्मशर्मा. स्नान संध्याशील सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र. पोटी नसे पुत्र अनुमात्र, सत्पात्र तयाची नामे जाणते सुशीळा. पतिव्रता परम मंगळा, उभयता क्रमित काळा. असे निर्मळा हृदयेची, वयसा उभयंताची समान. साठीची झालीसे गणना, तव धर्मशर्मा बोले तिये लागून. ऐक वचन भामी नये, वसंत ऋतू उष्ण मास. गंगेसी चलावे स्नानास, एरी अवश्य म्हणून तयास. निगती झाली तात्काळी, पावनी गंगोदक निर्मळ. दुजे कोणी नसेची ऐळ, जळी निघून या ते वेळे. स्थान करी तातडी,
परी बुद्धी कर्मानुसार हृदय उदेला कामविकार विप्र झाला कामातुर बोले उत्तर श्रीयते म्हणे नग्न जलक्रीडा करावी रती सुखाते विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया हे तव एरी वदतसे उत्तरा मने हे केवते उदेले अंतरा माध्यान पातला भास्करा वरी गंगा तीर हे पवित्र त्याही वयनसे आपुले हे तो केवी मने उद्भवले मजतो वचन मोडिता नये वहिले बोल लागेल पतिव्रतेसी तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी एरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवधी कामाथे ऐसे ती येते वदन जलक्रीडा करीती झाली नग्न द्रव लागले रेत पूर्ण हृदय मदन धुसधुसी मग सारिते झाले रती शांत केले ते तिये वेळी सत्त धन्य ते पतिव्रता सती वचन मोडी भ्रताराचे परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरिली झाली गर्भाते नवमास भरताची तयते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामनी आदरेसी कोणी निंदिती कोणी स्तविती तो दोन पुत्र झाले तिज प्रती शारदा आणि शांती म्हणती नामे उभयंता दे साजिरी पुत्र उभयंता दोघे जण दिवसेंदिवस हृदिगंध जाण पंचवर्षे झाली या पूर्ण पुढे कथन अवधारा गंगाजळी जलक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादिली त्याची पापे फळा आली तात्काळी तनु भाजली उभयंताची उभयंता विप्रकुमाराते सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडेना तयाते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करिता नाना प्रकार मोह धरुणी माता पितर करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले परी व्यथा अधिक प्रबळे कुमार चरफडती बाळे दीनवदने करुण्या शोक करीती माता पिता केवते उदेले हे अन्नता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखील सत्ता तुझिया तेथेही दशा उद्भवली बाळ कष्ट न देखती या काळी महादेवादी देवा चंद्रमौळी वेळ आली मृत्यूची ऐसा नाना परिविलाप करीती उभयंता माये बाप मग तयाते लाविती लेप शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी मर्दन करीती पुत्रा लागुनी परी शीतळता नव्हेची नयनी यथाभूत बाळगते वार्ता वाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे जे उपचार सांगत ते ते करती माता पिता परी काही केल्या नव्हे बरे अधिकच चरफडती कुमारे वृत्तांत ऐकता नृपवरे तोही येत धावूनिया नृप धार्मिक पाही देखून आश्चर्य करीत हृदय म्हणे माझी या राष्ट्री ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राये शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथ नाही पंचाक्षरी महंत उपावन चालत कवनाचा तव एक अपूर्व वर्तले गालव ऋषी येता देखिले राये निजासनी बैसविले पूजन केले यथाविधी मग ऋषी ते सांदव समाचार कथिता झाला साचार म्हणेन चालेची उपचार विप्रकुमार कष्टताती तेतवन देखवे माझेनी उपाव केला बहुत सजनी परी शांत नव्हे ज्याचेनी कष्ट तितोनी माता पितरे ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी बोलता झाला गालव मुनी म्हणे ऐक नृप चक्र चुडामणी उपाया लागनुनी सांगतो असेल जरी कोणी पतिव्रता तिचे हस्ते उदक सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते ऐसे ऐकता उत्तरा राये नगरी पिठला डांगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा येई त्वरा या ठाई नगरी प्रकट झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभारे सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया तव नृप काटला अंतरी मने कोणीही प्रतिवता सुंदरी न देखोशी माझी या नगरी केवता पुढारी परिणाम तरी समग्राची पाप वार्ता ग्रामवासी राजगांता आहे केवते अनंता हो पाहे घाता बाळकासी आम्ही तत्वही गेले नगरीचे हसणे झाले सकळिकांचे ते तव लांछन झाले जन्माचे बोलता वाचेना न बोलवे ऐसी चिंता करिता नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत एक निषादी त्या समयात आली तेथे औचिता जातीची ती भिल्लिनी मस्तकी काष्ट भारा घेऊनी जात असे आपुले मार्गानी तव देखिले नयनी अपूर्व ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकित असे अबळा मग मस्तकीचा भारा आपटीला आली तेथे जनसमुदाय वार्ता ऐकता करुणोपकरणी ते पतिव्रते माझी शिरोमणी असलिया भेटावे नृपा लागोनी जीव वावयाही बाळका ऐकता ऐसिया वचनाते ए पतिव्रता धर्माते ते ठाऊके नसेची ती येते कैसा आचार तोही न कळे
परितियेचा नेम असे एक, पतिवचने नसे वंचक, सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची, स्वप्नी नेने परद्वाराते, भाषणे करू नके कवनाते, ऐसे असताती तेथे राजा जवळके पातली, म्हणे कवन संकट तुम्हा, ते निवेदी नृप सप्तमा, राये निवेदिले सर्व ही कर्मा, तव बोले भामा निषदाची, म्हणे उदक आन लावलाही, मी तव पतिव्रता धर्म नेणे काही, परी करता सर्व शेषशाही, पाहे नवाई नृपवरा, उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी, पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जानपा, नेणे परपुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक असे जगन्नाथा, ऐसे वदनीय तत्वता, उदक शिंपी बाळाते, तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत, बाळ खडबुनी उठत, चरण वंदित निषादीचे, ऐसा चमत्कार पाहुनी, जय जयकार करती सर्वजन, मग राया वस्त्रांकारे करून, निषादीला देऊन गौरविले, वरी 1 ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा, ऐशी निषादी पतिव्रता, देखून समजता आश्चर्य, ऐसी पतिव्रतेचे कथन, लक्ष्मी तेवदे नारायण, तेची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते, म्हणाने सकळ धर्मा माझी धर्म, श्रियते भ्रातार सेवेचा नेम, तयाच्या वचनी प्रेम, धरुनी वर्ते सर्वदा, मग तियेते करणे नलगे आन, काही एक जपत साधन, आपुला भ्रातार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पै, या लागी सकळ जननी वर्तावे भावार्थ धरुनी, मग तयाचे उपेक्षिया कोणी, यम पाय धुनी माथा वंदी, स्वस्ती श्री अधिक मास महात्म ग्रंथ, पद्म पुराणीचे संमंत, मनोहर सुत विरचित, अष्टविसतित्वमोध्याय गोड हा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.